नमस्कार, आपण पाहत आहात BPL न्यूज। पाथरी नगर परिषदेत सत्तांतर। उपाध्यक्षपदी शिवसेनेचे आलोक चौधरी, शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट युती सत्तेत, काँग्रेस बहुमत असूनही बाहेर। पाथरी नगर परिषदेत नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या युतीतून सत्ता स्थापना झाली असून उपाध्यक्षपदी शिवसेनेचे नगरसेवक आलोक चौधरी यांची निवड करण्यात आली आहे। स्वीकृत सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीतून माजी नगराध्यक्ष मोईज अन्सारी मास्टर तर काँग्रेसकडून माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची निवड झाली आहे। दुपारी नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित विशेष सभेत पीठासीन अधिकारी कोमल सावरे यांच्या उपस्थितीत व नगराध्यक्ष आसिफ खान यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली। सभेत काँग्रेसचे 12 नगरसेवक, शिवसेनेचे 9 व राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 असे एकूण 23 सदस्य उपस्थित होते। शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस युतीकडे 11 सदस्य झाले तर नगराध्यक्षांचे एक मत धरून युतीकडे एकूण 12 मते झाले। काँग्रेसकडेही 12 मते असल्याने समसमान मते निर्माण झाली। मात्र अध्यक्षांच्या वैयक्तिक अधिकारातील निर्णायक मत शिवसेना गटाच्या बाजूने गेल्याने उपाध्यक्षपदी आलोक चौधरी यांची निवड निश्चित झाली। या निवडीनंतर शिवसेनेचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सय्यद भैया खान यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना पाथरी नगर परिषदेला मराठवाड्यातील विकासाचे रोल मॉडेल शहर बनवण्याचा निर्धार व्यक्त केला। सर्व नागरिकांना समान वागणूक देत शहराचा सर्वांगीण विकास, रोजगार निर्मिती, व्यापाऱ्यांसाठी दुकानाचे गाळे, शहरात आधुनिक गार्डनसह विविध विकास कामे मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले। निवडीनंतर शहरातून भव्य विजयी रॅली काढण्यात आली। या रॅलीत कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कार्यक्रमाची सांगता नगराध्यक्ष खान यांच्या फार्म हाऊसवर आयोजित भोजन व्यवस्थेने झाले। शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युतीतून पाथरी नगर परिषदेची सत्ता स्थापन झाल्याने शहराच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला असून आगामी काळात विकासाच्या दिशेने वेगवान पावले पडतील अशी अपेक्षा नागरिकातून व्यक्त होत आहे। अशा ताज्या घडामोडी, बातम्या व जाहिरातींसाठी BPL न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक प्रकाश लालझरे, मोबाईल नंबर 9860 03 44 73। BPL न्यूज पाथरी।